सगळ्या संतांच्या मध्ये आगळे आणि वेगळे वैशिष्ट्य लाभलेले संत म्हणजे एकनाथ महाराज. कारण कारण काही संत आहे शांत नाही, बरं का राजू नाना, काही शांत आहे संत नाही, काही संतही आहे शांतही आहे, श्रीमंत नाही. संत, शांत आणि श्रीमंत या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे पैठणचे संत आहे. नाहीतर एक पैठणचे संत सोडले की सगळ्या संतांच्या जीवन चरित्राचा विचार करा. लौकिक दृष्ट्या 18 विश्वे दारिद्र्यानं भरलेलं जीवन, त्या संतांच्या प्रमाणावरून. दुष्काळ पडिला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. ही परिस्थिती लक्षात घ्या, या प्रमाणावरून परिस्थिती लक्षात घ्या. स्त्री एक अन्न अन्न करता मेली. ज्ञानोबा राय, ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेची जात सोपान मज सांभाळीत. नामदेव राय रात्री 12 वाजता भांडल्या नामदेवाच्या पत्नी रुक्माई सोबत. 2 प्रहर रात्र, शब्द पहा, 2 प्रहर रात्र पाहुणी एकांत राजाई वृत्तांत सांगे माते अन्न वस्त्र नाही खाया जेवायाशी नाचे अहर्निशी निर्लज्जा भला मार्ग तुम्ही उमजून सांगा नामयाची राजा बरी नव्हे अव रखमाबाई विठोबाशी सांगा. भरतारासी कागा वेडे केले, भरतारासी कागा वेडे केले, भरतारासी कागा वेडे केले, अहो रखमाबाई विठोबाशी नामदेवाच्या पत्नीचं भांडण आहे रुक्माई आई सोबत. भला मार्ग तुम्ही उमजून सांगा नामयाची राजा बरी नव्हे तुमच्या बुवानं आमचा बुवा पार पागल करून टाकला. 1-2 माणसं असते तर भागवलं असतं. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, 4 पुत्र 4 सुना नित्य स्मरती नारायणा. रोहिला गडकर, हिशोब तुम्ही करा. राजाई गोणाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बा आपल्या नारा विठा महादा गोंदा 4 पुत्र जन्मले पवित्र चौशी लाडाई गोडाई असाई साखराई 4 सुनाबाई नामयाच्या आऊबाईले की निंबाबाई बहिणी किती झाल्या कुठं मोजले म्हणा द्या ठोकून 14 काय होता. बरं पुन्हा एकदा राजाई गोणाई दोघी सासू सुना किती झाले 4 नाही 28 होईल. नातन नावन तुम्ही हिशोब डबलवर जरा समजून घ्या ना. राजाई गोणाई नाव आहे पण कोण आहे 2 सासू सुना म्हणजे 2च. असं आता जमलं. दामा नामा दाना बाप लेक 2 न 2 4. नारा विठा महादा गोंदा 4 पुत्र 4 न 4 8. 4घाचे लग्न झाले अशोकराव. लाडाई गोडाई यसाई साखराई 4 सुनाबाई नामयाच्या 12. आऊबाई लेकी 13. निंबाबाई बहिणी 14. मग ते सांगितले मी तुम्हाला. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरीची तक्रार नामदेवाच्या पत्नीची आहे. 14 माणसे आहे माझ्या घरी. हिंडती दारोदारी अण्णा साठी, हिंडती दारोदारी अण्णा साठी. लक्षात आलं असेल की एकनाथ महाराज सोडले तर सगळ्या संतांच्या लौकिक दृष्ट्या परिस्थितीचा विचार करा. फक्त एकनाथ महाराज संतही आहे शांतही आहे आणि श्रीमंतही आहे. बरं का, ह्या दोघी राजू नाना दोघी एकत्रित नांदत नाही सरस्वतीनं लक्ष्मी, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतानं. नाही तर दोघीच जमत नाही सरस्वती आणि लक्ष्मीचं. कोणाला सांगू नका, मी सांगतो. ते दोघी रात्री 12 वाजता लक्ष्मीला सरस्वती का ग
मी राहते तिथं तू का नाही राहत? कोणाला सांगत असेल सांगतो, सांगू नका. तू कुठं राहते? सरस्वती म्हणली मी ब्राह्मण घराण्यात राहते. आणि तू सारखी गुजराती मारवाडी आणि यांना कायम दक्षिणा मागायला लावतेस का नाही राहत? आता लक्ष्मीनं जे उत्तर दिलंय मी सांगतो, फक्त याचा बोबाडा करू नका. लांबलचक उत्तर आहे पण सांगतोच. एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला, बंधू धाकुलता शशी शापेक्षया धाडीला, ऐके मतपतिते पदेशी नविले, ऐशी दिजांची लीला नाहीसे दुःख सरस्वती म्हणून बहु भीते या कुला. हे कळलं सगळे? हो म्हणत ना, होला काय बस होशीन होलावा. एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. बरं का विलासराव, लक्ष्मी म्हणली एका वंजळीत माझा बाप पिऊन टाकला. कोणी? अगस्ती ब्राह्मणाने. लक्ष्मीचा बाप कोण? धाडस नका करू, खरं पाहिजे. पण कोण कोण लक्ष्मीचा बाप? समुद्र. शावा, बरोबर, एकदम एक नंबर. 100 पैकी 250 तुम्हाला. आणि आज गणित चुकणार नाही, कारण आजचं जे सौजन्य आहे ते ज्ञानेश्वर विद्यालय एकतुणी मुख्याध्यापक आणि समस्त शिक्षक वृंद, त्यामुळे गणित चुकण्याची गरज नाही. आज ज्यांनी सगळ्यांना गणित शिकवले ते इथे विराजमान आहे. मजा आहे. वा वा, नाव खूप चांगलं आहे तुमचं बरं का, कापसे. आता थोडस वाढतंय प्रकरण, तुम्ही कापूस शब्द वापरल्यामुळे. मी काही ठोकाटाकी नाही. संत चरित्राला कापसाच्या फुलाची उपमा दिली, नाही तर एकाही वाङ्मयात कापसाचं फुल वापरलं नाही. कमळाचं वापरलं, अलिप्त कमळ जळी जैसे, गुलाबाचे, झेंडूचे, बाकीचे सगळे फुलं वापरले राजू नाना. पण कापसाचं फुल, आता तुमच्या आडनावून सांगतो पहा, कापसाचं फुल फक्त तुलसीदासजींनी वापरलं. कापसाचं फुल म्हणजे संताचं जीवन. कारण अनेक तंतूचं एकत्रीकरण त्याला म्हणतात कापूस. तसं अनेक सद्गुणाचं एकत्रीकरण त्याला म्हणतात संत. कापसाचं फुल काय करतं? दुसऱ्याची लज्जा रक्षण करण्याचं काम करतं. बारीक तुम्ही उत्तर शोधा. कापसाच्या फुलाचं काम काय आहे? अरे स्वतः उघड होतं, दुसऱ्याची लाज राखतं. त्याच्यात सरकी असते ना, सरकी. कापूस काढून कापूस काढून कापूस काढून ती बिचारी उघडी होते आणि समाजाची लाज राखते, त्याला म्हणतात कापूस. विठ्ठल कापसे सर जमला. एका आचमणे, इथून वाढलं, मी मुद्द्यावर आहे. समुद्र लक्ष्मीचा बाप. मी बाजूला कुठं गेलो तुम्ही अजिबात डोकं चालू नका. समुद्र हा लक्ष्मीचा बाप आहे आणि तो समुद्र एका वंजळीत पिऊन टाकणारा अगस्ती ब्राह्मण आहे. जववरी तववरी समुद्र करी गर्जना, जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही बाप. आणि म्हणून एका आचमने अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. बंधू धाकुलता शशी, लक्ष्मीचा भाऊ कोण? चंद्र. त्याला शाप दिला तो भृगु ब्राह्मणाने. माझ्या मिस्टरच ना, बरं जाऊ दे, माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु ब्राह्मणाने. शाप दिला बृहस्पतीने. थोडस मागं पुढे झालं. एका आचमणे अगस्ती मुनी माझा पिता शोषिला, माझा बाप चंद्र तो समुद्र प्राशन केला अगस्तीने. माझा भाऊ चंद्र त्याला शाप दिला बृहस्पतीने. माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु ब्राह्मणाने. ऐसे दुःख सरस्वते म्हणून बहु भीते या कुला. म्हणजे लक्ष्मी न सरस्वती एकत्रित नांदत नाही, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतानं. सरस्वती म्हणजे विद्वत्ता, लक्ष्मी म्हणजे वैभव. जेवढे प्रवचनाला येणार तेवढे दररोज जेवून जाणार. हे वैभव नाथ बाबांचं. पुन्हा एक शब्द लक्षात घ्या. नाथ महाराजांच्या वेळेला एक संत होते अंबाजोगाईला. त्यांचं नाव होतं दासोपंत.
अंबाजोगाईची. बरं, त्यांचाही अधिकार महान होता. दासोपंतांची करमणूक करण्यासाठी सोंगट्या खेळायला स्वतः भगवान यायचे. एक दिवस दासोपंतांची करमणूक सोंगट्या खेळतात भगवान, आणि अचानक एकनाथ महाराज अंबाजोगाईला वाड्यात आल्याची चाहूल लागली. देव अंतर्धान पावले. दासोपंतांचा गैरसमज झाला की पठ्ठ्यासोबत सोंगट्या खेळणारा भगवान हा पैठणचा संत आल्याबरोबर दर्शन न देता का गेला? हा दर्शन देण्याच्या लायकीचा बाबा नसावा, दासोपंताचं मत. आणि मग गुळ पाणी वगैरे, तेव्हा चहा नव्हता, गुळ पाणी, पारमार्थिक चर्चा झाल्या. बरं, येतो दासोपंत, थांबा सोडायला येतो. कारण अंबाजोगाईच्या बाहेरपर्यंत सोडायला दासोपंत आले. नाथ महाराज म्हणाले, कधी येणं झालं पैठणला या वाड्यावर येऊ म्हणाले. असे काही दिवस गेले आणि एक दिवस दासोपंत पैठणला येतात. पहिल्यांदा आले असल्यामुळे विचारतात, नाथांचा वाडा, पुढे जा, अजून पुढे जा, अजून पुढे जा. ते उदास काऊन बसतं? फार संकट आहे का? मग इकडे ये, इकडे असं बाजूला या, असं इकडे बस. नाही नाही, ते हसणार नाही ते कधी, मला माहिती आहे. असं इकडे बसलं चालेल ना? उदास असे 2-4 असल्यावर तर कोणताही महाराज जाणार आहे वातडस. कारण ते VIP तेच दिसते ना मला उदास. सरकू घ्या पुढं. प्रसन्न पाहिजे. फार संकट सगळ्या जगाचं आल्यासारखं. विठ्ठल पैठणला आला म्हणजे या वाड्यावर विचारतात, नाथांचा वाडा, पुढे जा बाबा, बाबा पुढे जा, बाबा पुढे जा. असं करता करता नाथांच्या वाड्यात आले आणि द्वारात बघितलं. दासोपंत चकित झाले. का? दत्त चोपदा त्याचा सगळ्यांना पाठही आहे, स्पर्श करून जातो आहे. प्रमाण योग्य आहे, पण थोडं आता बरोबर बरोबर म्हणजे आता 1.25 तास आहे. हे सगळे अभंग मोठा आहे, हे थोडस ते सगळे आता पाठ झालं महाराष्ट्राला. प्रत्येक महाराज ते घेतच प्रमाण. चकित झाले. देवा तुम्ही बोट ठेवलं, हळू बोला. का? मालकाचं प्रवचन चालू आहे. कोण मालक? एकनाथ महाराज. आणि तुम्ही ड्रेसवरून ओळखता नाही का तुम्हाला? मी चोपदार आहे. त्या दिवशी वाटलं होतं देवा की हा दर्शन देण्याच्या लायकीचा महाराज नसेल म्हणून तुम्ही निघून गेला. असं कोणाला कमी लेखू नाही दासोपंत. अरे या मालकाची परवानगी न घेता तुझ्याकडे आलो होतो आणि मालक आल्याची चाहूल लागल्यावर घाबरलो. मालक रागावतील म्हणून निघून आलो. लक्षात घ्या, सर्व जगाचा नाथ आहे, त्याला जगन्नाथ म्हणतात. पण जगन्नाथाला एकनाथ आहे आणि त्यांचं नाव एकनाथ आहे. असे थोर संत एकनाथ महाराज यांचा अभंग ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी याचं महत्व प्रतिपादन करणार आहे. हे पहा, आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या 4 गोष्टी सर्वांना पाठ आहे. जनावराला सुद्धा हे लागू आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व यवनीसी समसमान. त्याच्यात एकच घटक आहे, त्याची गरजही नाही, त्याची आवडही नाही, बरं का? पण 3 आहे राजू नाना, त्याची गरज आणि आवड आहे. आहार, निद्रा, मैथुन. आहाराची गरजही आहे, आवडही आहे. गरज म्हणजे जिवंत राहण्यासाठी जेवण करावं लागतं. कारण प्रत्येकाच्या जेवणाची व्यवस्था परमेश्वरानं केलेली आहे. जेवणामध्ये फरक आहे, पण जीव जन्मालाच आला नाही जो जेवण करीत नाही. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, शीर सांडून रक्ता, गोचिड, झोंबे, कावळ, ढोपरा, कंकर, तितरा, राजहंस, चारा, मुक्ता, फळे, मालाची पेटे वाहताती, उंटे तयाशी तो काटे, भक्षावया, सुकराशी, विष्टा, माणे, सावकाश, मिष्टानाची त्यास काय, गोडी, स्वानाशी भोजन दिले, पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी. येऊन कळलं ना तुम्हाला? जेवण वेगवेगळे आहे. जेवण करीत नाही असा जीव जन्माला आला नाही. म्हणजे आहाराची गरजही आहे, नुसती गरज नाही, आवड आहे. थोडं मीठ कमी होऊ द्या तर लाल डोळे करतं. चवी चवी घेऊ घास म्हणजे आवडही आहे, गरज आहे आहाराची. निद्रेची गरजही आहे, आवडही आहे.
किमान शरीर स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी 6 ते 7 तास झोप झालीच पाहिजे, म्हणजे गरज आहे. आवडही आहे. कधी जन्मात जे कीर्तनाला आलं नाही राजू नाना ते ओळखू येतं. इतकं उदास असतं. ते म्हणतं काय करावं, काय राजू नाना घेऊन आले, आता जाताही येत नाही बसणंही होत नाही. फार त्याचा चेहरा पहा. जर खांबाचा आधार मिळाला, निद्रा घे लोडासी टेकून. निद्रा घे लोडासी टेकून या, म्हणजे निद्रेची गरजही आहे, आवडही आहे. आहाराची गरजही आहे, आवडही आहे. मैथून गरजही आहे, आवडही आहे. पण एक घटक त्याचं नाव भय. गरजही नाही, आवडतही नाही. भयाची कोणाला गरज आहे? गरज नाही. बरं भय कोणाला आवडतं? म्हणजे आवडही नाही गरजही नाही कापसे सर, पण प्रत्येकाला भय आहे. प्रत्येक आहे. असा एकही नाही की ज्याला भय नाही. हे नसलं तरी एक शेवटचं भय आहे, जन्म मरणा परोते भय आणि कोणते सांगपा. सर्वात मोठं भय. आपण तिकडेच चाललो. म्हणायचं असते मरण आलं रे, मरण मोकळच नाही, मरण येतच नाही, आहे तिथंच आहे, आपणच जातो. एकतुनीला लोकांनी एसटी केली. आषाढीच्या वेळेला 50 प्रवासी ज्ञानबा तुकाराम करीत पंढरपूरला पोहोचले. 8 तासांनी एसटी थांबली पंढरपुरात. मग एकमेकाला एकतुनीचे प्रवासी म्हणतात, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यात आहे, ते कशाला आलं? हे गेलं 8 तास गेलं तरी तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण आलं, येतच नाही. प्रत्येक आपण तिकडेच चाललो. दिवसेंदिवस आपला जो प्रवास चालू आहे तो मरणाकडे. आणि मरण म्हणजे 4 दुःखाचं एकत्रीकरण. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. मरायच्या वेळेला हे 4ही दुःख एकत्रित येतात. खाली टाकल्यानंतर पहिला चित्रपट जीवनाचा उभा राहतो की कळायला लागल्यापासून कालपर्यंत मी काय केलं. हाची घडोघडी चित्ताय तरी 11च्या पुढे जात नाही, काळजी करू नका. काय जन्मा येऊन केली म्या जोडी. हाची घडोघडी. खाली टाकलं मरायच्या आधीची अवस्था की त्याच्यामध्ये संपूर्ण चित्रपट. याला म्हणतात अनुताप. अनुतापाचं दुःख. आता मेल्यावर माझ्या संपत्तीचं, वैभवाचं, बायका पोराचं कसं होईल हे मोहजन्य. जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर धरू धरू ठेवतं जेव्हा, ही वडाताण, हे विश्लेषण. आणि टकरी, त्याला टकरी म्हणतात. ते सारखं वर पाहतं, पापण्या हलवत नाही, पाय गार पडलेले असतात, उष्णता छातीमध्ये, इथे कंठात प्राण, वाचा गेलेली. 2-3 मिनिटाचा पाहुणा. हे शेवटचं. की सारखं वर पाहतं, त्याला यमदूत दिसतात. यमदूत फक्त दोघाला दिसतात, मृदंगाचारी आणि कीर्तनकार. आम्ही काय एवढं पापी आहोत? कोण दोघं? राजू नाना. एक तर कुत्र्याला दिसतात, नाही तर ज्याच्या करता आले त्याला. तर स्वर्गारोहण प्रसंग वाचा. धर्मराजासोबत कुत्रं गेलं होतं, ते यमपुरी पाहून आलं वापस पुण्य संपल्यानंतर. त्या दिवसापासून कुत्र्यांना यम दिसतात. गावात यमदूत आले म्हणजे त्या दिवशी कुत्रे भुंकत नसतात. लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यांपर्यंत विव्हळतात. कारण
त्यांना येमदूत दिसतात, भुंकण्याचा प्रयत्न करतात, पण बोबडी वळते बोबडी. एखादा भित्रा माणूस संडास मध्ये गेला आणि झुरळ दिसलं बवर तर झुरळ नाही म्हणत, झुझू 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 करतात. तसं कुत्र्याची अवस्था वो 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 त्या दिवशी त्याचं कारण शोधा तुम्ही. हा, आणि मग माझं खोटं असेल तर त्या दिवशी म्हाताऱ्या माणसांची चर्चा आहे का प्रल्हादराव. 90चं म्हातार 85च्या म्हाताऱ्याजवळ जातं. आबा काय नाना, अरे कुत्री रडायला लागली गावात. हो, जास्त आजारी कोण आहे, हे दोघं सोडून समजायचं यमदूत आहे. हे यमदूत कुत्र्यांना दिसतात, दुसरं ज्याच्या करता आले त्याला दिसतात. त्याचं वर्णन आहे. 11 विक्रा काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढती बिकट मार्के काटे कुटे ठाई ठाई खड्डे मोठे दंशती सर्प विंचू कोटे ऊर्ध्व मार्गे हिंस्त्र पशु लचके तोडती कुरकी दाड बोचून खाती रक्त बंबाय ऐशा रीती दया कोणा येईना दूर राहिली नाती गोती राज्य वैभवती संपत्ती पडदुता येमदूता हाती असा या आणि एकटा. आणि मग नाही त्या यमासी करुणा. मग तिथं गेल्यावर यम धर्मा पुढे उभं केल्या जातं. चित्रगुप्ताला यम धर्म विचारता याचं कसं काय काय म्हणतील. मग चित्रगुप्त वाचून दाखवतो. हे 50 वर्ष सप्ताह झाला पण कीर्तनात गेलं नव्हतं. अजून काय, कधी वर्गणी दिली नाही, देणाऱ्याला विरोध केला. श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी सुद्धा शुद्धीवर नव्हतं. हा ना. मग यम धर्म विचारतो, कारे केशवासी चुकले खैराचे इंगळ. त्याला खिळ्याच्या वनातून चालवतात. आर पार खिळे घुसतात पायामध्ये. छिद्र 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 पायाला झाले. मग खैर नावाच्या लाकडाचे निखारे. मग त्याच्यानंतर लाल लोखंडाचा खांब त्याला कवटाळतात. आणि त्याच्यानंतर तापल्या तेलाच्या उकळत्या कढईत टाकतात. बापरे काय काही असंही म्हणतील एक तुम्ही जे काय बाता हानता महाराज. अहो तिथं छिद्र पायाला पडतात, 2 हात यमदूत धरतात. अहो डेड बॉडी तर इथंच आहे. हो ते बरोबर आहे, ती अंत्यसंस्कारासाठी तुम्हाला दिलेली आहे. पण त्याच्यातला जो जीवात्मा जातो ना त्याला तिथं एक शरीर मिळतं. तुम्ही अशी काळजी करू नका, हे राहू द्या तुमच्याकडे पत्र्याच्या शेडमध्ये न्यायला. राम बोलो भाई राम. त्याच्यातला जीवात्मा जो जातो त्याला तिथं शरीर तयार असतं. तुम्ही काही प्रयत्न करायचे नाही. आणि माझं खोटं असेल तर तुम्ही आजारी पडा बरं. बिमार पडल्यावर तुम्हाला तुमच्या मुलाने पुण्याला नेला. तुमचे किती भारी कपडे असू द्या तरी तिथला झगा घालावा लागतो. झगा तयार आहे दवाखान्यात, तसं तिथं शरीर तयार आहे. तुम्ही फक्त मरून पहा, काय करू नका तिथं. मग एक हात यमदूत इकडून एक हात धरतो. तप्त भूमीवरी चालवती पायी अग्निस्तंभाबाई कवटाळती. अशी तारू खैराचे इंगळ निघताती ज्वाळ तैलपाकी. हे सत्शास्त्र श्रवणावरून ज्याला कळून चुकलं की सर्वात मोठं भय यमराजाचं आहे म्हणजे काळाचं आहे. आणि तो नादबाबांच्या जवळ आला. वेळ कमी असल्यानं चरणावर डोकं ठेवून रडला. बाबा काय सत्शास्त्र श्रवणानं कळालं मला सर्वात मोठं भय काळाचं आहे. आणि त्या काळाच्या भयातून मुक्त होण्याचा उपाय सांगावा म्हणून तुमच्याकडे आलो. नाथ महाराज म्हणतात याच्यासाठी येतात साधक लोक माझ्याकडे. मी त्यांना उपाय सुचवतो. ज्यांनी ज्यांनी माझ्या उपायाचं अवलंबन केलं ना त्याला फायदा सुद्धा झाला. भय कळी काळाचे नाही तया, भय कळी काळाचे नाही तया, भय कळी काळाचे नाही तया, भय कळी काळाचे. ते चितानेश्वर
काळाचं भय वाटते का? मग उपाय आहे ना. काय करावं लागेल महाराज? ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. दान सांगितलं ना तुला, मग पटत नाही ना महाराज. का ज्ञानेश्वरी वाचायची म्हणतात, मग कळी काळाचं भय नाही म्हणता. हो, मी सेवानिवृत्त होऊन 20 वर्षे झाले, आणि दररोज ज्ञानेश्वरी वाचतो तरी भय संपलं नाही. असं अरले का? मग वाचण्यात फरक असला पाहिजे बरं का. हे पहा, साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नसेल तर दोष साधनामध्ये आहे, हे सिद्ध होत असतं. नाहीतर संभाजीनगरच्या स्टँडवर बऱ्याच यष्ट्या, हे घाई गेलं, यष्टीत बसलं, डबल बेल झाली, पार अर्धा तास झाला, यष्टी बदनापूर पर्यंत गेली. मग हे म्हणतं, कंडक्टर एक पुणे, उतर खाली. अहो नगदी पैसे घ्या साहेब. बाकीचे उदार दिलं उतरून त्याला. का? पैसे नाही, 500ची नोट दाखवतं. जागा नाही, 2च्या बाकड्यावर एकटंच बसलं. अरे का जात नाही? चुकीच्या गाडीत बसलं. साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नसेल तर दोष साधनामध्ये आहे, हे सिद्ध होत असतं. तर ते 6 जण, राजू नाना इकडची एकही गोष्ट सांगत नाही 11 पर्यंत, सगळ्या गोष्टी तिकडच्या सांगतो. तिकडचं कोणी इकडे ऐकायला नसल्यामुळे 6 जण व्यसनी होते. आणि हे पहा, व्यसनी माणसं व्यसन सोबतच ठेवतात. सूर्य मावळतीला आला, 6 जण निघालेले म्हणले आता, आणि नदी वाहत होती. म्हणला नदी वाहते रे, असं सांगतात की मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणामध्ये गंगेचं पाणी बघितलं की त्यांना ओढायची इच्छा होते, असं म्हणतात. एक दम मारून मग जाऊ पलीकडे. आता 6 जण एवढे घाई कामं करतात राजू नाना. त्यांच्या सप्ताहाच्या काळात पाया पडा तरी कोणी मदत करत नाही. पण त्यांच्यातली पहा, एकानं सोडली गाठोडी, दुसरं पळत गेलं, पाणी आणलं, तिसऱ्यानं मळून काढला, चौथ्यानं नारळाच्या दोरीची गुंडाळी केली, 5व्यानं गुलाबाच्या फुलाचा रस काढला. चौकदार पाठ आहे मला, गोल्डन भानुश आहे. कोण आहे? बरोबर आहे का? नावं चुकली? अरे एकदाच वाचत असतो आम्ही. विठ्ठल मग त्यांच्यातली संघटना पहा. भरून झाल्यावर नारळाच्या दोरीची गुंडाळी, मग काडीपेटी लावली, एकमेका साहे करू, आणि मग अवघे धरू. आणि मग एक 2 दम झाले. ते म्हणतात हुक्का सबका लाडला. बरं काय बंडशास्त्री, हे तुमच्या भागवतात नाही. हुक्का सबका लाडला, सबका राखे मान, भरी सभा में यू फिर जैसा गोपीन में कान. ते म्हणतात जसा पूर्वी रास क्रीडेच्या वेळेला कृष्ण गोपिका फिरत होता, तसा गांजा आमच्यात फिरतो. हुक्का सबका लाडला, सबका राखे मान, भरी सभा में यू फिरे. ज्यानं हात पुढे केला त्याचा मान. 2 4 दम झाले, डोळे लाल झाले, सूर्य मावळला. पलीकडे जायचं राजू नाना. आता पलीकडे जायचं आहे आता रे. गुडगा पाण्यात गेले. त्या भागातलं एक आलं, अरे कुठले, कोण्या गावचे? लांबचे. आहो. काय आत्महत्या करता का? म्हणजे पोहायला तर कोणाला नाही. मग 2 पुरुष पाणी आहे ना. बापरे, मग कसं जायचं? अरे पलीकडे जा, इथून अर्धा किलोमीटर एक नावाडी आहे, नावाड्याच्या पाया पडून पलीकडे जा. आता 8:30 वाजले. नावाडी गेला घरी, दोर बांधून झाडाला. पण हे लाल डोळेवाले म्हणले, अरे नसू दे नावाडी ना, आपण रे. डोळे लाल झाले. बसले 9 वाजता, नावेत बसले 9 वाजता. म्हणले आपण 6 जण आहे ना, दोघाची पाळी. 9 ते 12 दोघांना वल्ले मारले. हवा तुला. 12 ते 3 दुसरी दोघं. हवा तुला. 3 ते 6 तिसरी जोडी.
पहाटेचं कोंबडं वरडलं भर नाव तिथंच. जाण्याची इच्छा नाही का? इच्छा आहे. साधन नाही का? नावेत बसले. प्रयत्न नाही का? रात्रभर वल्ले मारले. मग का जात नाही? दोर सोडला नाही. दोर राजू नाना जर दोर सोडला नाही आणि हे वल्ले मारू मारू मेले तरी पलीकडे जाईल का? तसं प्रेमरूपी दोर बांधलाय आम्ही संसाराच्या झाडाला आणि भक्तीचे वल्ले लोकांसाठी चाललेले. म्हणून हे अंतर तुझ्या संसार भक्तिमाया संसार भक्ती बाह्यात्कार म्हणून अंतर तुझे पायी. म्हणजे तुझ्या वाचण्यात दोष असला पाहिजे का? साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नाही तर दोष साधनामध्ये आहे. तसा तुझ्या वाचण्यात दोष आहे. म्हणजे वाचण्याची काही पद्धत आहे का एकनाथ महाराज? पद्धत नंतर सांगतो मी, त्यासाठी आलो. फक्त तुझी पद्धत आधी सांग. माझी 20 वर्ष झाले रिटायर. मुलगाही नोकरीवर आहे महाराज, सूनही नोकरीवर आहे. ते लहान नातवंड खेळवायचा कार्यक्रम माझ्याकडे असतो. दोन्ही नातू एकाच पाळण्यात टाकतो बाबा. एका हाती पाळण्याची दोरी आणि एका हाती ज्ञानेश्वरी. ओम नमो जियाद्या बाळा जो जो रे कुलभूषणा जय जय सुसंवेद्यात्मरूपा दशरथ नंदना. एका हातानं पाळण्याची दोरी ओढतो महाराज आणि एका हातानं ज्ञानेश्वरी. म्हणूनच फरक. लेका अशी वाचून मेला तरी फायदा होईल का? बघ, ते 20 रुपयाचं पुस्तक नाही. प्रत्येक ववीतून माझी माऊली माझ्यासोबत साक्षात बोलते ही भावना ठेवून. भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी. वाची ज्ञानेश्वरी. परमार्थामध्ये महत्व आहे ते भावाला. भाव धरी तरी तारील पाषाण. नाहीतर दगडाचा स्वभाव आहे तो स्वतः बुडतो, त्याचा आश्रय करणाऱ्यालाही बुडवतो. पण श्रद्धा ठेवली ना, भाव धरी तरी. त्याला कोणीतरी सांगितलं की गुरु करावा लागतो जीवनात. मेंढ्या वळणारा गडी, बरं का अशोकराव, मेंढ्या वळणारा गडी होता. त्याला कोणीतरी सांगितलं, बरं का भवर, हे आमच्या सेवेतच होते, 8 दिवस त्यांच्याकडे होतो, त्यामुळे ते काही घाबरत नाही महाराजाला. पाहिलाच आहे म्हणा महाराज, 8 दिवस पाहिला. कोणीतरी सांगितलं अशोकराव त्याला की गुरु करावा लागतो. सुनले चतुर सुजान, सुनले चतुर सुजान, निगुरे नाही रहे ना. त्यानं काय भाडशास्त्री, मग त्यानं
त्याला कळालं की पलीकडच्या गावाला गुरु आले आणि ते शिष्याला माळी घालतात शिष्य, आणि मग काहीतरी गुरुला दक्षिणाही न्यावी लागते हेही त्याला माहिती होतं. आणि हा आडदांड गडी, मेंढ्या वळणारा गडी, 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल ने 112 किलो वजन. लक्षात आला का शिष्य? जाताना आपल्या शेतातून गेलं, गुरुजीसाठी कोशिंबीरची पेंडी 2 वांगे, आधीच आडदांड. आणि त्या गुरुजीच्या भोवताल भवर परदेशातले शिष्य बसले होते. ते मक्याच्या कणसासारखे केस डोक्याला, टोमॅटो सारखे कलर, परदेशातले फळे घेऊन आलेले. आणि हे तिथं गेलं, काना एवढी उंच काठी, खांद्यावर घोंगड, 12 बंदी, गुडघ्याच्या धोत्र, कोल्हापुरी जोडा, कोल्हापुरी मिशा, 112 किलो वजन, 6.5 फूट, 58 इंच छाती आणि तांबडे डोळे वाघासारखे. वांगेन कोशिंबीरची पेंडी. गेलं नाही, वाकलं नाही, नमस्कार नाही. आपण जर्सी गाईच्या खोंडाला चारा टाकतो तसे वांगेन कोशिंबीर गुरु पुढे आपटली. लक्षात घ्या, गुरु तर हादरलेच. बर कमी जास्त बरोबर काठी आहे कर बाबा, काय तुला गुरु करायचा आहे? तुला दिवसभर मेंढ्यावाला, त्याला काय दिवसभर. संध्याकाळी आला म्हणजे 2 बैंगने करून कुजडी, हरिपाठ 2 बैंगने कुजडी, जेवायच्या आधी 2 बैंगने कोथमीर कुजडी, झोपायच्या आधी 2 बैंगने कोथमीर कुजडी, झोपून उठल्यावर सकाळी 2 बैंगने 1 वर्ष मंत्र जपला यानं 2 बैंगने कोथमीर की जुडी. आणि दुसऱ्या वर्षी याचे गुरुजी पलीकडच्या गावात कळालं. निघाला, बायको म्हणली कुठे झाला तुम्ही? गुरु आले माझं, पलकड. मग तुम्हाला वाटतं का गुरुचं दर्शन घ्या? आमची नाही इच्छा होत. असं करा, गुरुला आपल्या घरी आणा. मी घर सारवून ठेवते, रांगोळ्या घालून ठेवते, आरती करून ठेवते, गादी टाकून ठेवते. तुमच्या गुरुसाठी सगळे थॉम्सनची द्राक्षी, वसईची केळी, संत्री नागपूरची, आंबे हापूसचे, बिस्किट ग्लुकोजचं काय लागत ते सगळे, फक्त गुरु घरी आणा. ठीक आहे म्हणला. गेलं तर नदी दुथडी भरून वाहत होती. याला पोहायला येत नाही. म्हणलं आता पलीकडे कसं जाऊ? गुरुजी पलीकडे आहे. पण लक्षात आलं, गुरुजी म्हणले होते 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, मंत्राचा जप कर, भवसागर तरसील. भवसागर नदी काय अवघड आहे म्हणला, 2000 फुटाची. राजू नाना घोंगडा अंथरलं त्यांना काठाला आणि मांडी घातली, डोळे मिटले, गुरुचं केलं ध्यान. 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, चल घोंगडी पैल थडी. गेलं पलीकडे, पाहता काय माझ्याकडे? गेलं घोंगड्यावर बसून पाण्याहून कापसे सर घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं आणि गुरुकडे आलं. बरोबर गुरुनं ओळखलं, गेल्या सालचं वांग्यावालं. दक्षिणा लक्षात राहण्यासारखी होती. का रे तू पलीकडचा गावचा? हो गुरुदेवा. रात्री मुक्कामी होता का? नाही. मग आता घरून आलो. घरून आला? अरे पुलाची सोय नाही, नावेची सोय नाही, नदी दुथडी भरून वाहते. पोहून आला म्हणाव तर तुझे कपडे भिजले नाही. चेष्टा करत का गुरु? गेल्या साली काय म्हणला तू? पहिलं तुम्हाला मेंढ्यावाला होता बरोबर, तशी त्याच्या भाषेत राहतो. 2 बैंगन कोथमीर खिचडी, भाव ठेवून मंत्र जप म्हणला, भवसागर तरसील. पलीकडे घोंगड्यावर बसलो, तुझं ध्यान केलं, मंत्र जपला, अलीकडे आलो पाण्याहून. हा, घोंगड्यावर बसून पाण्याहून. मग तर कॅमेऱ्याकडे तोंड करतात गुरुजी, तसे पावला त्याच्याकडे. नुसता आलो नाही, मग तुझी तयारी झाली. तुझी तयारी म्हटल्यावर आधारला गुरु. त्याची भाषा समजून घ्या. तयारी म्हणजे घरी सारवून ठेवलं घर, रांगोळ्या घातल्या, बायको वाट पाहती, थॉम्सनची द्राक्षी केस, वसईची केळी, संत्री नागपूरचे, आंबे हापूसचे, लेकरही वाट पाहतात दर्शनाला. तुला घेऊन जायला आलो. गुरु हादरला. अशोकराव याला हो म्हणावं, दडदडीत मरण आहे. नाही म्हणावं, याच्या भावनेला तडा आहे. गुरुने ठरवलं, नाहीतरी मरण आहेस ना, 1 दिवस मेलो तरी चालल, पण याच्या भावनेला तडा जाऊ द्यायचा नाही. चल बाबा. घोंगड्यावाला पुढन, गुरु माग, ज्याचे परदेशात शिष्य आहे राजू नाना, सगळे तांबडे शिष्य माग माग. नदी दुथडी भरून वाहते आहे आणि ते घोंगडा अंथरलं, यानं डबल अंथरलं, तर डबल शीट जायचं. आणि ते पुराचं पाणी बघितलं आणि गुरुनी तांबड्या शिष्यांना नमस्कार केला.
तांबडे इंग्रजीतून एकमेकाला म्हणू लागले, आता पुन्हा दर्शन नाही. शेवट. आणि गुरुनंही सांगितलं बरं का कापसे सर, आम्ही जातो आमच्या गावा, नदी वाहते, आमचा राम राम घ्यावा, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, आजवर होतो तुमची आगावी, आता कृपा असू द्या. गोंगड्यावर झालं का बोलून? अरे बस. गोंगड्यावाला आला, गुरु बसला माग. ए संतोष, गुरु बसला माग. लट 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 गुरु कापत होता पुराचं पाणी पाहून. गोंगड्यावाला म्हणला, प्रवचन कसा बाता हाणतो, भाऊसागर तरा, भाऊसागर तरा लेखा नदीच्या पुराला घाबरतो. मेंढ्यावाला भीती वाटते बाबा. मग माझी कंबर धर, गुरुला सांगतो कंबर धर माझी. त्याने मजबूत धरली कंबर अशी का, त्यानं ठरवलं मरू तर दोघंही मरू, डेट बड्या दोघांच्या येऊ दे फुगून वर पंचनाम्याला. तरी लटलट. अजून भीती गेली नाही वाटते तुझी? नाही, पाण्याची भीती वाटते. डोळे घे लावून. मेंढ्यावाला म्हणतो गुरुला लावतो म्हणला, आता नाही उघडायचे रे पुन्हा. मंत्र जपला तो बैंगणे कोथमिरी की जोडी, चल घोंगडी पैल धडी. घोंगड्यावर बसून गुरु शिष्य पलीकडे. 1 वर्षापासून निंदा टिंगल टवाळी करणारे परदेशातले तांबडे आता घोंगड्यावाल्याचा जय जयकार करून नाचू लागले नदीच्या काठाला. पण तिकडे त्यानं घोंगड झटकलं, खांद्यावर टाकलं. जगात ज्याचे शिष्य आहे त्या गुरुनं मेंढ्यावाल्याला दंडवत घातला. जे पायाला मिठी मारून गुरु रडला, हे काय करता गुरु? कोणा नरकाला नेऊन घालता तुम्ही? गुरुजी आहेत माझं. अरे वांगेन कोशिंबीर मंत्र आहे का रे? अरे आज खरं सांगतो भाऊ, तुझी चेष्टा केली रे गेल्या साली, पण तू दाखवून दिलं भावामध्ये काय ताकद आहे. तू तरला यात नवल नाही, जाहीर तुझा गुरु तारला. विठ्ठल हे पुस्तक नाही, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीमधून साक्षात माझी माऊली ज्ञानोबाराय माझ्याशी बोलती, अशी भावना ठेवून भाव धरोनिया बरोबर लक्ष ठेवा. भाव धरोनिया वाचिक ज्ञानेश्वरी महाराज. आता डोळे उघडले आमचे. उद्यापासून तशाच पद्धतीनं ज्ञानेश्वरी वाचील मी. पण फायदा कृपा करी हरी तयावरी. भाव ठेवून ज्ञानेश्वरी वाचली तर त्याच्यावर हरी कृपा करतो. आणि एक लक्षात ठेवा, कृपेत जी ताकद आहे ना टकले पाटील, ती कृपा करणाऱ्यात नाही. कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली कापसे सर त्याला विचारा, नाही तर सर्व माहिती आहे तुम्हाला. काळवंडे शास्त्री, रामायणातले 2 पात्र डोळ्यापुढे आणा, हनुमान श्रीराम. ज्यानं कृपा केली तो श्रीराम, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान. काय झालं? कृपा करणारा राम पुलावून चालत चालत गेला, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत लंकेत गेला. घरी गेल्यावर डोकं चाललं. जय श्रीराम. जेमी अमोघ रघुपती करबाना येई भाते बेरचने हनुमान. तेवढ्या घाईनं असं ते घाईत गेलं ना, हळूहळू गेलं का? जेमी अमोघ रघुपती करबाना, धनुष्यापासून बाण सुटावा श्रीरामचंद्राचा, सरळ रेषेत हनुमानजी. म्हणजे कृपा करणाऱ्या रामाला पुलावून जावं लागलं. ज्याच्यावर कृपा केली तो मारोतराव एका उडीत लंकेत गेला. म्हणून कृपा महत्वाची आहे. कृपा. आणि ती कृपा होण्यासाठी मध्ये साधू संतांची गरज आहे. धरीतीच्या हाती संत कृपावंत, मग पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. कारण भगवंतात जी ताकद नाही ते कृपेत आहे. प्रारब्धाने कोणाला सोडलं का राजू नाना? खरं सांगा, प्रारब्धाने कोणाला सोडलं? प्रत्येकाला आहे. अरे लोखंडाला आहे, मातीच्या भांड्याला आहे, दगडाला आहे,
प्रेताला सुद्धा 1 फूट लांबीचं लोखंड मधून तोडलं विलासराव, त्याचे 2 तुकडे केल्यावर अर्ध्या तुकड्याचा 6 इंच तुकडा त्याचा केला चिमटान, उरला 6 इंच त्याचा केला चमचा. अशोकराव आधी एकच होतं लोखंड, पण 2 तुकडे केले, 1 चिमटा झाला आणि 1 चमचा. प्रारब्ध किती बदललं? चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. चुकीचं आहे का राजू नाना? चिमटा जन्मभर चुलीतले निखारे उचलतो आणि चमचा खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजाच. फक्त आपला चमचा कीर्तनात राहू द्या. याचं कारण सांगतो. पूर्वी चमचे नव्हते, चमचे आता सुरू झाले. पूर्वीचे माणसं हाताने जेवायचे. आता आंघोळ झाली आणि कांदा पोहे की चमचा. मी असं विचारतो, पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं? त्यालाच म्हणतात चमचा. मध्ये घुसतो त्याला. नाही तर तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हात करत, मध्ये लुडबुडतं ते चमचा. चिमटा और चमचे, हे लोखंडाचं प्रारब्ध. चिमटा और चमचे से होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. है ना? दगडाचं प्रारब्ध. 5 फूट लांबीचा दगड मधून तोडला, 2.5 फुटाचा तुकडा त्याची मूर्ती केली, उरलेला 2.5 फूट पायरीला लावला. आधी एकच होता का नाही? पण अर्ध्या तुकड्याची मूर्ती आणि अर्ध्या तुकड्याची पायरी. काय झालं? ज्याची पायरी तिथं जोड्यासह लाता ठेवतो आम्ही, आणि जे मूर्ती तिथं डोकं, हे दगडाचं प्रारब्ध. पूजा एकावरी पाय, कामळे देव पाषाण माहेरी, कामळे देव पाषाण माहेरी, पाषाण माहेरी, देव पाषाण एकावरी पाय ठेवी. बदललं प्रारब्ध. एकाच मायेच्या पोटी जन्माला आलेले 2 भाऊ. एक मंत्रालयात एसीच्या रूम मध्ये फाईलवर सह्या करत, आणि एक दादरच्या स्टेशनवर दिवसभर हमाली करत. प्रारब्ध आहे. काही काही माणसं. तुम्हाला काही माहिती आहे का महाराज? काय शरदचंद्रजी पवार साहेबने मी एकाच वर्गात शिकलो, असे बाता मारणारे लोक आहेत ना. कोणाच्या वर्गात होते साहेब कोणाच माहिती. ठीक आहे भाऊ, चांगलं झालं, पण ते दिल्लीलाच गेले पाहिजे आणि तू कोयते घेऊ जर्सी गायसाठी ऊसच तोडला पाहिजे का? याला म्हणतात प्रारब्ध. प्रत्येकाला आहे. दगडाला आहे. अरे प्रेताला किसी की लाश पर फूलों की लड़ी, किसी की लाश बिगर कफन की पडी. पाहिजे तुम्हाला एक प्रेत कसं सजवल्या जातं की जसा नवरदेवाची यात्रा, आणि एक 3 दिवस झाले येड्या बाबोळी जवळ पोलीस पंचनाम्याला कुत्री बसली भोवताल. प्रारब्ध मानावं लागेल तुम्हाला. त्याच्यात बदल करण्याची ताकद परमेश्वरात सुद्धा नाही. आणि परमेश्वराला चुकत नाही, बाकीचं कशाला? नामा म्हणे कर्म देखा देवादिका चुकेना. पण प्रारब्धात बदल करायची ताकद भगवंताच्या कृपेत आहे. मी याकरता आपली वेळ घेतली. आता एक तुम्हाला थोडासा संदर्भ, बरं का, काळपांडे शास्त्री तुम्हाला माहित असेल ते, पण सुदामजी, थोडस सांगू का अशोकराव? मला माहिती आहे तुम्ही त्याच पार्टीने बोलणार. बरं ठीक आहे. थोडासा एक नवीन विषय 2 मिनिटात सांगतो. एक ब्राह्मणीन, तिचा नवरा मेलेला, 2 लेकरं, जंगलात राहत होती, विधवा बाई, जाऊन काहीतरी मागायची आणि लेकराला पोसायची. जंगलातली घटना. ओंजळभर हरभरे कुठून तरी आणले, अर्धे खाऊ घातले लेकराला आणि अर्धी गाठोडी फडक्यात बांधून, उतरंडपुरी असायची, उतरंड ठेवली. रात्री झोपल्यावर चोरटे आले. चोरट्यानं ते सगळे पाहिलं तर ते हरभऱ्याची गाठोडी, दागिन्याचे मनीन हरभऱ्याचे दाणे सारखे असतात. चोराने डोकं चालवलं, दागिन्याची गाठोडी सापडली. काढली, पळा लागले. हिला जाग आली तर उतरंड पडली आणि ते चोरटे पुरं आणि ही माग. अरे वाटोळ होईल तुमचं. माझ्या लेकरासाठी सकाळी काही मिळणार नाही म्हणून हरभरे गाठोडीत बांधून ठेवले होते, ते घेऊन चालला. शाप आहे माझा. हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. हे नीट ऐका.
आणि मग ते चालले सांदीपणी गुरुच्या आश्रमापासून चोरटे. म्हणले तर हरभरे आले का दिले फेकून आश्रमात. सकाळी सरपण आणायला दोघाला पाठवलं. ती गाठोडी गुरुमातेला सापडली. पण सुदामजी रात्री 12ला जागे होते. ब्राह्मणींच्या शापाचे शब्द ऐकले होते. हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. तीच गाठोडी गुरुमातेनं दिली. भूक लागल लेकरं खा, सुदामजीच्या जवळ दिली. खरंच भूक लागली. सुदामजीनं सगळे हरभरे खाल्ले, देवाला दिले नाही. हा इथपर्यंत ठीक आहे. आणि मग सुदामजी जेव्हा द्वारकेला आले, लवकर कसे आले? राहिलेले सांगतील काय पांडेशास्त्री. लवकर आले म्हणजे वेळ नाही. आणि सगळे झाल्यावर देवाने विचारलं, सुदामा जी आपको एक दिन की याद है? एक दिन गुरुजी से ईंधन उड़ाया, कृष्णा सुदामा को जंगल फटाया, लकड़ी लाने जंगल गई हुई बरसात है. कृष्णा सुदामा को भूख सताया और चोरी से चना सुदामा चबाया. मैंने कहा था सुदाम क्या खात है, तब करने लगे थे बहाना, बरसात पाणी जे घबराना, कुछ नाही खात प्रभू दात कटकटात है. मी म्हणत होतो पाऊस पडला होता आणि काय खातो रे तू? म्हणला खात नाही काय, दात वाजतात थंडीनं बोलला होता. मग मी काय म्हणलं होतं? हसकर बोले ते कृष्ण मुरारी, रहियो सुदामा जन्मभर भिकारी. सुदामा हो देवा खरं आहे. मग एवढं आपलं एकमेकावर प्रेम होतं. सगळे हरभरे तूच खाल्ले, मला का नाही दिले होते? आज बोलतो माय बापा, रात्री 12ची गोष्ट. तुम्ही सगळे विद्यार्थी झोपला होता, मी जागा होतो. ब्राह्मणीन धावत होती, चोरटे पळत होते. आपल्या गुरुच्या आश्रमात ती गाठोडी फेकली. त्या ब्राह्मणीनं शाप दिला होता, हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. हे मी ऐकलं होतं. तीच गाठोडी गुरु मातेनं दिली आपल्याला. मी ठरवलं या हरभऱ्या मागं शाप आहे. जो हरभरे खाईल जन्मभर दरिद्री राहील. मग माझ्या परमेश्वरानं जर हरभरे खाल्ले आणि तो जर दरिद्री झाला तर आमच्यासारख्या दरिद्र्यांना कोण सांभाळेल? मग मी ठरवलं देवा, आमच्यासारखे किती दरिद्री होऊ दे, पण माझा जगाचा बाप दरिद्री होता कामा नाही, म्हणून तुम्हाला हरभरे खाऊ दिले नाही. कुंकुम तिलक बोट वर होती राजुणाना, अंगठा खाली, पण असा फिरवला देवानं. लक्षात घ्या, कारण सुदामजीच्या कपाळावरचं विधी लिखित अक्षर होतं श्रीक्षय. श्रीक्षयचा अर्थ होतो लक्ष्मीचा नाश. अक्षर फिरवलं, यक्षश्री केला. श्रीक्षयचा यक्षश्री होतो म्हणजे धनवान. परिणाम इकडे सुदामपुरी सोन्याची झाली. लक्षात घ्या, म्हणजे प्रारब्धात बदल करण्याची ताकद हरीमध्ये नाही, पण हरीच्या कृपेत आहे. हरी कृपे त्याचा नाश. पण हरीच्या कृपेत आहे. आणि ती कृपा हरीची होण्यासाठी एवढंच कर, भाव धरून या. वाची ज्ञानेश्वरी फायदा कृपा करी हरी तयावरी. महाराजांनी आलो कशासाठी 9 वाजता तुमच्याकडे? काळ्याच्या भयातून सोडवा म्हणून.
तिथं म्हणतात ज्ञानेश्वरी वाचे वदता साचेन भय कळी काळाचे नाही तया. तिसऱ्या चरणात आणि पहिल्या चरणातला फायदा सांगता, कृपा करी हरी तयावरी. अरे हो दमकाळ, हरीच्या कृपेचा आणि काळाचा भय नसण्याचा फार मोठा संबंध आहे. तो वारकरी खांद्यावर झेंडा ज्ञानबा तुकाराम चालला, पाटलाच्या वाड्या पडून चालला होता. पाटलाचं कुत्र होतं, धावलं. वारकरी या गळ्यात पाय टाकले अशोकराव. वारकरी घाबरला बरं का टकले पाटील, दगड घ्यायला. लोक म्हणले वारकरी बाबा दगड हाणला का कुत्र्यानं नरड फोडलं. अरे मग गळ्यात पाय टाकले काय करू? काहीच करू नको, ज्याचा आहे त्याला हाक मार. कोणाचा आहे? आमच्या गावच्या कृष्णा पाटलाचा आहे. पाटील आहे का घरी? बाकीचा उद्योग नको, फक्त हाक मार. पाय टाकले गळ्यात कुत्र्यानं. वारकरी घाबरून म्हणतो, कृष्णा पाटील हे तुमचं कुत्र गरीबाचं नरड फोडल. पाटील कांदा पोहे खात होते वाड्यात, पण पाटला लक्षात कोणावर तरी आपलं कुत्र धावलं. पाटील बाहेर नाही आले, कांदा पोहे खाता खाता आवाज दिला बरं का टकले पाटील, मोत्या मोत्या येऊ. मालकाचा आवाज ऐकला आणि कुत्र्यानं वारकरी सोडला. पडतं आलं कुत्र शेपूट हलवत. आणि मग थोड्या वेळानं मालक आले, पाहिलं तर वारकरी दादा तुमच्यावर धावतं कुत्र. म्हणून पाटील या आत या आत या आत या. कुत्र अंगणात बसलेलं होतं. वारकऱ्याला वरच्या छपरात बसवलं घोंगडं टाकून. ग्लासभर दूध आणलं वारकऱ्यासाठी. 3च घोटात ग्लास रिकामा केला. वारकऱ्याचं पेन म्हणजे काय? पुन्हा पायावर डोकं ठेवलं. आता येत जा वारकरी दादा. येत जाईल आता, येत जा बरं का. हो येत जाईल आता येत जा. हो तुमचाच वाडा समजायचा, येत जा. हो येत जाईल. असं करता करता वारकरी मागं सरकत होता. सरकता सरकता वारकऱ्याचा पाय कुत्र्याच्या तोंडावर पडला. तरी कुत्र जाग्यावर बसू नये. का? कुत्र्यानं बघितलं ज्याचं नरड फोडणार होतो त्याला माझ्या पाटलानं ग्लासभर दूध दिलं आणि याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. याच्यावर माझ्या मालकाची कृपा आहे, हे चावण्याच्या लायकीचं नाही. अरे जर पाटील उभा आहे कुत्र्याचा मालक, तर वारकऱ्याला कुत्र्याचं भय वाटत नाही. तसा काळाचा मालक हरी त्याची कृपा झाल्यावर भय कळी काळाचे नाही. बरस आहे पण ते बरस असू दे, वेळेची सवय आहे बघ राजू नाना, त्याच्यात बदल नाही. एकदा हात वर करा. शाबास. एवढं घे भाऊ. जाऊ दे पहिल्या पानावर पेपरला इकडे राजू नानाचे, विलासरावचे, हे सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांचे, प्रल्हादरावचे, मदगे पाटलाचे, अशोकरावचे, हे सगळ्यांचे हात घे. उद्या पेपरला दिसले पाहिजे भजन करतात म्हणून. एका तालात सर्वांना विठोबा दोन्ही कामं होईल आपली. मी हारही घेतो, आपले पद्धतशीर चालू शिस्तीत, काही घाई नाही. तुम्ही तिकडे चाल म्हणा, 2 कामं होतात. हा बस जमलं. भवदरोनिया बाचे जानी सुरी, भवदरोनिया बाचे जानी सुरी, भवदरोनिया बाचे
Rupa